पण मी काय म्हणतो, समजा गावातल्या कुणावर संशय घ्यायचा म्हटला तर माझ्या पुढे फक्त एकच नाव येत आहे, व्यंकटेश. बरोबर मामा, व्यंकटेश आणि तलाठी. सज्जन, तू एक काम कर, त्या दोघांवर बारीक लक्ष ठेव. या खुनामागे मुख्य सूत्रधार कोण आहे आपल्याला शोधून काढायचं आहे. हो मामा, माझ्या अभिनयाचा कस लावतो की नाही बघ, आणि त्या खऱ्या खुन्याला तुझ्या समोर सादर करतो. मी लागतोच कामाला. हा आलोच. हाय काय करतस? ए चल बघू जेव, सगळे तुझी वाट बघतात. ग काय झालं? मला आजोबांची आठवण येते. अगे बाय, माझे आजोबांची आठवण येते. येता येता आजोबा येतले, तू आधी जेवून घे मग किती येतले. चल 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 चल. ते तुरुंगातून कधी येणार आहेत? येतले ग. चल तू आधी जेवून घे मग किती येतले. त्यांना तुरुंगातून कोण सोडवणार? आपल्या अक्कादा असतात ना, त्या सोडवते. तू चल आता जेवून घे बघू. नक्की? होय तर अक्कादा बाहेर इल्या ना की मी त्या आपल्या आजोबां का सोडवतेला. हा तू चल बघू आता जेवून घे. अरे आता पण नाही जेव? बघ हा, खरंच नाही जेवणार? मी जेवण ठेवणार नाही हा. मग भूक लागली म्हणून रडा नको गो. चल गो बाळा, वाईच वाईच खाऊन घे, वाईच खाऊन घे. नाहीये ना, राहवा दे, मी आज जाते. गंगू म्हणाली अक्कादा बाहेर आल्या की आजोबा येणार. मग मी अक्कादांनाच बोलवते. वहिनी साहेब, अहो माझं ऐका, आता लय रात झाली आहे. रातच्याला तुम्ही इथे थांबू नका. आता माझी बी ड्युटी संपत आली आहे. अहो खोताना काय बी होणार नाही, तुम्ही निर्धास्त राहा. सावित्री, ते सांगतात ते ऐक. खूप उशीर झालाय, जा तू घरी. तुम्ही पण चला माझ्या बरोबर. सावित्री, का लहान मुलासारखा हट्ट करतेस? तू अशी इथं थांबल्यानं माझं खरेपण त्यांना पटणार आहे का? यांना खोटे का होईना पण पुरावेच लागतात. खऱ्याला शिक्षा आणि खोट्याला भुलावट, हा कसला न्याय आहे? अक्कादा जिथल्या तिथे सगळ्या गोष्टीचा न्याय करतात ना, तेच बरोबर आहे. हसत्या हसत्या ना तुम्हाला असं बघायची वेळच आली नसती माझ्यावर. सावित्री, राजाराम सगळं व्यवस्थित करेल. वहिनी साहेब, राजाराम खोत लय नावाजलेले वकील आहेत. ते बरोबर खोतांना सोडवतील. आता थोडासा वेळ लागेल. अहो त्यांचे बी हात कायद्यानं बांधलेले आहे. तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल. तुम्ही हट्ट सोडा आणि जा बघू घरला. खरं सांगू का खोत, अहो इतकी वर्ष पोलिसामध्ये नोकरी करतोय, पण अशी माया कधी पाहिली नव्हती. तुम्हीच सांगितली असते. हवालदार, तिनं एखादी गोष्ट ठरवली ना की ब्रह्मदेव जरी आला ना तरी तो तिला समजावू शकणार नाही. आणि खोतनू, तुम्ही काय कमी हट्टी आहे वय? वकिलाने आणला होता ना जामीन, तुम्हीच नाही म्हणालात ना. अहो राजाराम खोतांनी एवढी मेहनत केली, सगळी वाया गेली ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? त्यांनी हा कुणाचा आरोप डोक्यावर घेऊन इथनं बाहेर पडायला हवं होतं? तुमच्या साहेबांना माहिती नाहीये, त्यांना सांगा. त्यांनी कुणाला आत टाकले ना ते सांगा त्यांना. अक्कादांना कळलं ना तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करा म्हणावं. अहो अडल्या नडलेल्याला, भुकेल्याला आधार दिलाय वाड्यानी. सावित्री, कितीतरी जणांचे जीव वाचवलेत वाड्यातल्या माणसांनी, आणि त्या वाड्यातल्या माणसावर तुम्ही जीव घेतल्याचा आरोप करताय. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? स्वतःच्या हाताने बाब्याची मलमपट्टी केली आहे त्यांनी. त्याला खायला प्यायला घातलंय, तो बरा व्हावा म्हणून ना, की त्याचा जीव घ्यायचा होता त्यांना. तुमच्या साहेबांना बाकी सगळं कळतं हो. चपलेचे पुरावे सापडतात, पण यांनी बाब्याची किती काळजी घेतली ते नाही दिसलं. एका निरपराधी माणसाला बदनाम करून काय मिळणार आहे हो तुम्हाला? त्याच्यावर खुनाचा आरोप देऊन का छळ मांडलाय तुम्ही त्यांचा? सावित्री,
ए सगळं शांत हो. हे असं रडून बेकून काय उपयोग आहे का? हा? कशाला रडतेस? तुला खात्री आहे ना मी निर्दोष आहे त्याची? हो. म्हणजे जग काही म्हणू देत, माझ्या बायकोच्या नजरेत मी निर्दोष आहे एवढं पुरेसं आहे मला. आणि बघ, राजारामवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो या केसमधनं सोडेल मला. जा तू घरी जा. ऐक माझं, अक्का नसते ना तर ही वेळच आली नसते. अक्कादा, अक्कादा, अक्कादा. मस्ती चढली का रे तुला? काय तुला कमी केलं रे? हा, काय कमी केलं? हा, नाटकं करतो तू, नाटकं करतो तू. मोठी बात. अक्कादा, दरवाजा उघडा ना. अक्कादा, उघडा ना. अक्कादा, दरवाजा उघडा ना. पण दरवाजा ससून उद्या. काय झालंय? अक्कादांना बोलवतीये. कशाला? पळ इथून, चल चल, अजिबात इथे यायचं नाही. माझं बांधणं तुरुंगातून कोण सोडवणार? अगं वेडाबाई, अक्कादा आत्ता पूजा पाठ करतायत की नाही? मग अशी अर्धवट पूजा सोडून येतील का त्या? माहितीये ना तुला. मजा आत्ता नाही यायचं, चला. पण आजोबा तुरुंगातून कसे बाहेर येणार? आपले राजाराम आजोबा आहेत ना, ते लोकांना न्याय मिळवून देतात. न्याय? म्हणजे पोलिसात कोठडीत ज्यांना ठेवलंय त्यांना ते सोडवतात. मग आपल्या आजोबांना नाही सोडवणार का? हो ना? मग चला, आता इथे यायचं नाही, पुन्हा इथे यायचं नाही, कळलं? चला चला.